पाठ पहिला शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंब युगाचा होता. पर्याय प्राचीन, मध्य, आधुनिक. उत्तर. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. आ. शिवाजी महाराजांनी टिंब स्वराज्य निर्माण केले. पर्याय महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात. उत्तर. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. प्रश्न दुसरा. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. अ गट विजयनगरचा सम्राट, अहमदनगरचा सुलतान, विजापूरचा सुलतान. ब गट निजामशाह, आदिलशाह, कृष्णदेवराय, सम्राट अकबर. उत्तर. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, अहमदनगरचा सुलतान निजामशाह, विजापूरचा सुलतान आदिलशाह. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा. उत्तर. मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय व शिवाजी महाराज हे प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारे राज्य होते. आ. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले? उत्तर. शिवाजी महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य हाती घेतले. ई. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली? उत्तर. रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. प्रश्न क्रमांक चौथा. वेगळा शब्द ओळखा. अ. स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य. उत्तर. गुलामगिरी. आ. रयत, प्रजा, राजा. उत्तर. राजा. पाठ दुसरा. संतांची कामगिरी. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. संत नामदेव टिंबचे निस्सीम भक्त होते. उत्तर. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. आ. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंब येथे जिवंत समाधी घेतली. उत्तर. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. ई. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते टिंब नदीमध्ये बुडविली. उत्तर. संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. ई. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंब मंदिरे उभारली. उत्तर. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? उत्तर. श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष जातीपात हे भेदभाव मान्य नव्हते. आ. संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला? उत्तर. संत नामदेवांनी
लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला. इ. संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला? उत्तर. संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रांवर दया करा असा उपदेश केला. इ. समर्थ रामदासांनी लोकांना कोणता संदेश दिला? उत्तर. समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश दिला. प्रश्न क्रमांक 3. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले? उत्तर. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळचे लोक संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत व छळ करीत. एकदा ज्ञानदेव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण त्यांना कोणी भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले. आ. संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला? उत्तर. संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिली. समतेचा उपदेश केला. रंजलेल्या गांजलेल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो, त्याच्याच ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला. पाठ 3. भोसल्यांचे कर्तबगार घराणे. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. पर्याय. मोरे, घोरपडे, भोसले. उत्तर. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. आ. बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंब ही 2 मुले होती. पर्याय. विठोजी, शहाजी, शरीफजी. उत्तर. बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती. इ. निजामशहाचा टिंब हा कर्तबगार वजीर होता. पर्याय. मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी. उत्तर. निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. प्रश्न क्रमांक 2. नातेसंबंध लिहा. मालोजीराजे विठोजीराजे. आ. शहाजीराजे लखुजीराव जाधव. इ. शहाजीराजे शरीफजी. इ. बाबाजीराजे विठोजीराजे. उत्तर. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ. शहाजीराजे लखुजीराव जाधव जावई सासरे. शहाजीराजे शरीफजी भाऊ. बाबाजीराजे विठोजीराजे पिता पुत्र. प्रश्न क्रमांक 3. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. अ गट सिंदखेडचे. आ. फलटणचे. इ. जावळीचे. इ. मुधोळचे. ब गट निंबाळकर, घोरपडे, भोसले, मोरे. याची उत्तरे आहेत. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे. प्रश्न क्रमांक 4. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर. मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आ. निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागिरी दिली? उत्तर. निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली. ई. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. उ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर. निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे त्यांनी परत यावे यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. पाठ 4 शिवरायांचे बालपण स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांचा जन्म टिंबटिंब किल्ल्यावर झाला. पर्याय. पुरंदर, शिवनेरी, पन्हाळा. उत्तर. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. आ. आदिलशहाने शहाजीराजांची टिंबटिंब प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. पर्याय. कर्नाटकातील, खानदेशातील, कोकणातील. उत्तर. आदिलशहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? उत्तर. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घोळू लागले की मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावेत. आ. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत? उत्तर. शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भवरा इत्यादी खेळ खेळत असत. प्रश्न 3. 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत? उत्तर. जिजाबाई शिवरायांना रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी सांगत. त्यातील राम, श्रीकृष्ण, भीम, अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगत. शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत. साधू संतांच्या चरित्रातीलही गोष्टी सांगत असत. आ. शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले? उत्तर. वजीर फत्तेखान याने निजामशहाचीच हत्या केल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशहाने फत्तेखानास शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक परस्पर देऊन टाकला. वजीर फत्तेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अभ्यास भाग 2 पाठ 5 शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शहाजीराजे टिंबटिंबचे गाढे पंडित होते.
पर्याय: संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे. उत्तर: शहाजीराजे संस्कृतचे गाळे पंडित होते. आ. मावळात राहणाऱ्या लोकांना टिंब म्हणतात. पर्याय: शेतकरी, सैनिक, मावळे. उत्तर: मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली? उत्तर: शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर येथील शिक्षकांची नेमणूक केली. आ. शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला? उत्तर: शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपत्ता फिरवणे, तलवार चालवणे आदी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. ई. दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली? उत्तर: शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट दिली. प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पुण्याचे रूप कसे पालटले? उत्तर: जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. आ. शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या? उत्तर: उत्तम कारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. पाठ 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंबटिंबचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. उत्तर: पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. आ. मावळात ठिकठिकाणी काही टिंबटिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. उत्तर: मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. ई. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंबटिंब तयार केली होती. उत्तर: शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? उत्तर: रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. आ. जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? उत्तर: आपण मनी जे धरले ते शिवबा पूर्ण करणार असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला. ई. शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडानखडा माहिती मिळवली?
उत्तर शिवरायांनी चोरवाटा, भुयारी, तळघरी, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणे यांची खडानखडा माहिती मिळवली. ई. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? उत्तर शिवरायांनी मावळांतील मराठ्यांच्या आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे ठरवले. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवरायांचे ध्येय कोणते होते? उत्तर यापुढे परक्यांची गुलामी करायची नाही, सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे, खपायचे आणि त्यासाठी सर्वांनी प्राणही अर्पण करायचे हे ध्येय शिवरायांच्या पुढे होते. अ. शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? उत्तर स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागल्यावर शिवराय मावळ्यांना घेऊन नियमितपणे तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करणे, डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंड, घाट, चोरवाटा निरखणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला. पाठ 7 स्वराज्याचे तोरण बांधले. स्वाध्याय. प्रश्न 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती. पर्याय इंदापूर, सासवड, वेल्हे. उत्तर इंदापूर. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. आ. शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. पर्याय सिंहगड, शिवनेरी, तोरणा. उत्तर शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. ई. स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली. पर्याय राजगड, रायगड, प्रतापगड. उत्तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली. प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? उत्तर महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या. आ. शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? उत्तर शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. ई. शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? उत्तर शिवरायांनी आदिलशहाला उत्तर पाठवले की जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, तो आदिलशहाच्या हितासाठीच, यात दुसरा काहीही हेतू नाही. प्रश्न क्रमांक 3 कारणे लिहा. अ. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. कारण तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता
आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता. म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या. कारण तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहरांनी भरलेल्या 4 घागरी कामगारांना सापडल्या. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच हे धन दिले अशी कामगाराची भावना झाली. स्वराज्याचे ते धन होते या भावनेने कामगारांनी एकाही मोहरीला हात न लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिल्या. पाठ 8वा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. स्वाध्याय. प्रश्न पहिला. चुकीची जोडी ओळखा. अ. फलटण निंबाळकर. आ. जावळी मोरे. ई. सुपे जाधव. उत्तर ई. सुपे जाधव. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता? उत्तर जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला होता. आ. जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता? उत्तर जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? उत्तर जावळीचे जंगल इतके दाट होते की भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता. या जंगलात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करीत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. आ. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले? उत्तर स्वराज्याच्या मुलखावर स्वाऱ्या करणाऱ्या यशवंतराव मोरे याला शिवरायांनी असे पत्र धाडले की, तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही, आम्हास श्री शंभूने राज्य दिलेले आहे, तर तुम्ही राज्य न म्हणावे. पाठ 9. प्रतापगडावरील पराक्रम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा. अ. ता, ग, प्र, ड, प यावरून शब्द तयार होतो प्रतापगड. आ. वरायशी. उत्तर शिवराय. ई. खा, अ, ज, न, ल, फ. उत्तर आहे अफजल खान. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. अफजल खानाने कोणता विडा उचलला? उत्तर अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणायचा विडा उचलला. आ. प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानने शिवरायांना कोणता निरोप पाठवला? उत्तर प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या
आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देवितो. प्रश्न क्रमांक 3, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले? उत्तर. अफजलखान चालून येत आहे, हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे, हे शिवरायांनी ओळखले. खान कपटी आणि त्याची फौज मोठी, तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे. उघड्या मैदानावर खानापुढे आपला निभाव लागणार नाही, हे ओळखून शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले. आ. अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले? उत्तर. अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा. प्रश्न 4, कारणे लिहा. अ. शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला. कारण प्रतापगड हा किल्ला डोंगरावर होता. त्याच्या भोवताली जंगल आणि वाटेत उंचच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तसेच तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता. अशा या किल्ल्यावर चालून जाणे सोपे नाही, हे अफजलखानाला माहीत होते. त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी समजताच अफजलखान चिडला. आ. विजापुरात हाहाकार उडाला. कारण शिवरायांनी विजापूरचा बलाढ्य सरदार अफजलखान यास ठार मारले, त्याच्या फौजेची दाणादाण उडवली. अफजलखानाचा मुलगा फाझलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला. पाठ 10. शर्थीने खिंड लढवली. स्वाध्याय. प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. सिद्दी जौहरने टिंबटिंब गडाला चौफेर वेढा घातला. उत्तर. सिद्दी जौहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. आ. बाजीप्रभूची टिंबटिंब बघून शिवराय गहिवरले. उत्तर. बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. ई. घोडखिंड टिंबटिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. उत्तर. घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली. प्रश्न 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो, असा निरोप सिद्धीला त्यांनी पाठवला. सिद्दी जौहर का चवताळला? उत्तर. शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी जौहर चवताळला. ई. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले? उत्तर. विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला म्हणाले की
आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून जा. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी एक युक्ती योजून 2 पालख्या सज्ज केल्या. एका पालखीतून सोंग घेतलेला शिवाजी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार. त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर पडून वेढ्यातून निसटून जाणार. आ. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी उभी करून बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. शत्रू खिंडीत आला की वरून जमा केलेल्या दगडगोट्यांचा वर्षाव करायचा. अशी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी बाजीप्रभूने योजना आखली. प्रश्न 4. कारणे लिहा. अ. आदिलशहा भयंकर चिडला. कारण विजापूर दरबारातील बलाढ्य सरदार अफजलखान याचा शिवरायांनी वध केला होता. त्यामागोमाग त्यांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे विजापूरचा सुलतान आदिलशहा भयंकर चिडला. आ. शिवरायांच्या सेवेमधील शिवाजी अमर झाला. कारण शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवाजीची पालखी शिवरायांची आहे असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तोपर्यंत शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. इकडे थोड्या वेळाने सोंग घेतलेल्या शिवाजीचे सोंग उघडकीस आल्यावर सिद्धीने त्याला ठार केले. अशा रीतीने शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेतील शिवाजी अमर झाला. ई. पावनखिंड इतिहासात अमर झाली. कारण स्वामीभक्त बाजीप्रभूने घोडखिंड अखेरपर्यंत लढवली. शिवराय गडावर पोहोचण्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच या वीराने प्राण सोडला. अशा तऱ्हेने स्वामीभक्तांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. त्यामुळे पावनखिंड या नावाने ती इतिहासात अमर झाली. प्रश्न 5. कोणते लिहा. अ. शूर पण क्रूर होता. उत्तर आहे सिद्दी जौहर. घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे बाजीप्रभू देशपांडे. ई. वेढ्यातून निसटून जाणारे शिवाजीराजे. पाठ 11. शाहिस्तेखानाची फजिती. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शाहिस्तेखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला.
पर्याय पुरंदर, पन्हाळा, शिवनेरी. उत्तर शाहिस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. आ. शाहिस्ता खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला. पर्याय शनिवारवाड्यात, लाल महालात, पर्वतीवर. उत्तर शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला. ई. औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी टिंबटिंबमध्ये केली. पर्याय आसाममध्ये, कर्नाटकमध्ये, बंगालमध्ये. उत्तर औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर शाहिस्ता खान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला. आ. शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले. ई. शाहिस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर आज आपली बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्ते खानाला भीती वाटू लागली. प्रश्न 3. कारणे लिहा. अ. औरंगजेब बादशाह शिवरायावर चिडला. कारण आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला. आ. शाहिस्ता खान खिडकीवाटे पळू लागला. कारण युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ता खान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला. प्रश्न 4. घटना कालानुक्रमे लावा. एक. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. 2. शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. 3. शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला. 4. शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. उत्तर अगोदर शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला. शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला. नंतर शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली. नंतर शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. पाठ 12. पुरंदरचा वेढा व तह. स्वाध्याय. प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब. पर्याय पुणे, सुरत, दिल्ली. उत्तर त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत. आ. पुरंदरचा किल्लेदार
टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता. पर्याय बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी. उत्तर पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. आ. दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला? उत्तर पुरंदरसारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. इ. मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? उत्तर मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना, तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले. इ. पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले? उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष हुनांचा मुलूक मुघलांना देण्याचे कबूल केले. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशहा तुला सरदार करील, जहागीर देतील, बक्षीस देतील. आ. मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले? उत्तर बादशहाच्या बाजूला ये असे दिलेर खानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेर खानाला उत्तर दिले, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला? प्रश्न 4. पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा. शब्द औ. औ पासून औरंगजेब. आ. पू. पू पासून पुरंदर. ई. मू. मू पासून मुरारबाजी. ई. ज. ज पासून जयसिंग. उ. दी. दी पासून दिलेर सिंग. पाठ 13. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवराय बादशहाच्या दरबारास गेले. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा टिंबटिंब वाढदिवस होता. पर्याय 50वा,
40वा 60वा. उत्तर शिवराय अवध बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. आ. आग्र्याहून येताना संभाजीराजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. पर्याय झाशीत, मथुरेत, दिल्लीत. उत्तर आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? उत्तर आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाई यांच्या हाती सोपवला. आ. आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण होत राहिले? उत्तर आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले. इ. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले? उत्तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवावयास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? उत्तर सल्लामसलतीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार आपापल्या मनाप्रमाणे रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. आपण ज्यांना पळवून लावले अशा जसवंतसिंग राठोडसारख्यांना पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले. या अपमानाची चीड येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले. आ. शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली? उत्तर कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले. अशा रीतीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली. पाठ 14वा गड आला पण सिंह गेला. स्वाध्याय. प्रश्न पहिला. अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा. अ. तानाजी हा कोकणातील टिंबटिंब या गावचा राहणारा होता. पर्याय महाड, चिपळूण, उमरठे, रत्नागिरी. उत्तर तानाजी हा कोकणातील उमरठे या गावचा राहणारा होता. आ. जयसिंगाने नेमलेला उदेवान टिंबटिंब या किल्ल्याचा किल्लेदार होता. पर्याय पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड.
उत्तर जयसिंगाने नेमलेला उदयभान कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार होता. ई. तानाजीच्या भावाचे नाव टिंबटिंब हे होते. उत्तर पर्याय रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी. उत्तर तानाजीच्या भावाचे नाव सूर्याजी हे होते. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता? उत्तर कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. आ. कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? उत्तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे, असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या. ई. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? उत्तर आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजी शिवरायांना म्हणाले. प्रश्न क्रमांक 3 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? उत्तर शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी त्यांना शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. आ. सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? उत्तर तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. पाठ 15 एक अपूर्व सोहळा. स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. शिवरायांनी राजधानीसाठी टिंबटिंबची निवड केली. पर्याय सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची. उत्तर रायगडाची. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. आ. शिवरायांचा राज्याभिषेक सन टिंबटिंबमध्ये झाला. पर्याय 1674, 1675, 1647. उत्तर 1675. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1675 मध्ये झाला. प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते. आ. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? उत्तर आहे शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. प्रश्न क्रमांक 3 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? उत्तर मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी
मान्यता द्यावी. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला. हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूंनी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड का केली? उत्तर: रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली. माँसाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का वाहू लागले? उत्तर: राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कारण राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षांच्या कष्टांचे चीज झाले होते. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यामुळे तिचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. पाठ 16वा. दक्षिणेतील मोहीम. स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील टिंब जहागीर सांभाळून होते. पर्याय: वेलूरची, तंजावरची, बंगळूरची. उत्तर: व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. कुतुबशहाची टिंब ही राजधानी होती. पर्याय: दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा. उत्तर: गोवळकोंडा. कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर आहे: आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजीराजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता. शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली? उत्तर: स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजीराजांना गळ घातली. शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले? उत्तर: शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. कारण उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे, या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. कारण कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले व्यंकोजीराजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले. त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. पाठ 17वा. गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन यावरील स्वाध्याय.
प्रश्न पहिला, सांगा पाहू. अ. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ टिंब. उत्तर. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ तो आहे आज्ञापत्र. आ. जलदुर्गांना असेही म्हणत टिंब. उत्तर. जलदुर्गांना असेही म्हणत जंजिरा. प्रश्न क्रमांक 2, तुम्हाला काय वाटते ते सांगा. अ. शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. उत्तर. सागरावरील शत्रूपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली. आपली सागरी हद्द निश्चित करून त्यावर हुकूमत प्रस्थापित केली. मध्ययुगीन काळातील भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले आरमार होते. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. आ. शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रांत पाहायला मिळते. उत्तर. स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्वच क्षेत्रांत शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते. गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था, किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, तोफांची निगराणी, आरमारी दलाची उभारणी, त्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेर खाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याचा त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रांत शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 3, किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची प्रत्येकी 2 कामे लिहा. अ. किल्लेदार. उत्तर आहे किल्ल्यांचे संरक्षण करणे व तेथील कारभार करणे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना आज्ञा देणे व सरकारी आदेशांचे पालन करणे. आ. सबनीस. 1. गडावरील व गडाखालील प्रजेकडून करवसुली करणे व जमा खर्चाचा हिशोब ठेवणे. 2. पत्रव्यवहार सांभाळणे. ई. कारखानीस. उत्तर. 1. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे. 2. युद्धाच्या वेळी तोफा, बंदुका व दारुगोळ्याची व्यवस्था करणे तसेच गडावरील इमारतींची देखभाल व दुरुस्ती करणे. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर. त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली. प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले. हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते. आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले. मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन. माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन. ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही. कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेल. पाठ 18, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. स्वाध्याय. प्रश्न पहिला, सांगा पाहू. अ. स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. उत्तर. आदिलशाही, पोर्तुगीज, मोगल, जंजिऱ्याचा सिद्दी या सत्ता मराठी मुलकावर वारंवार हल्ले करीत गावांची लुटमार करीत असत. या अन्यायी सत्तांशी शिवरायांनी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळेच स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.
स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही. उत्तर, दुष्काळाच्या वर्षी शिवराय सरकारी कोठारातून रयतेला मोफत धान्य वाटत असत. धरणे, कालवे, बंधारे यांची कामे काढून लोकांना रोजगार देत असत. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीही जाणवली नाही. शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब. उत्तर, कर्नाटकातील बेलेवाडी येथील आपल्या गढीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई हिने मराठी सैनिकांशी मोठा लढा दिला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी तिला आपली बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली. सावित्री हा किताब देऊन तिचा त्यांनी सन्मान केला. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा. प्रधानाचे नाव, पद व काम. मोरोत्रिंबक पिंगळे पद आहे. प्रधान काम आहे राज्यकारभार चालवणे. दुसरे पद आहे अमात्य, काम आहे राजाचा खर्च, राजाचा जमा खर्च पाहणे. आणि प्रधानाचे नाव आहे रामचंद्र निळकंठ मुजुमदार. 3 हंबीरराव मोहिते पद सेनापती, काम आहे सैन्याचे नेतृत्व करणे. प्रधानाचे नाव मोरेश्वर पंडितराव, पद आहे पंडितराव, काम आहे धर्माची कामे पाहणे. 5 प्रधानाचे नाव निराजीरावजी, पद न्यायाधीश, काम आहे न्यायदान करणे. 6 अण्णाजी दत्तो, पद सचिव, काम सरकारी आज्ञापत्रे पाठवणे. 7 टिंबटिंब पत्रव्यवहार सांभाळणे. उत्तर आहे प्रधानाचे नाव दत्ताजी त्रिंबक वाकनीस, पद मंत्री, काम आहे पत्रव्यवहार सांभाळणे. 8 रामचंद्र त्रिंबक डबीर, पद सुमंत आणि काम परजाशी संबंध ठेवणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर आहे, त्या काळात शिवरायांनी आपल्या स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली. प्रबळ अशा सागरी शत्रूंना तोंड दिले. हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते. आरमारी दलात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले. मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन. माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन. ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही. कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेन. वाचा व तुमच्या शब्दांत माहिती सांगा. जलव्यवस्थापन याविषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दांत माहिती सांगा. उत्तर, सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन किंवा जलव्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदूषण, स्रोतांचे आटणे व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा 71% भाग जलाचा असून 29% भाग जमिनीचा आहे. त्यातील 98% भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित 2% पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय?
आपल्या गावातील परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का लागत पाणी? मग आपण जलव्यवस्थापन नको का करायला? हवे ना. जलाचे प्रमाण, त्याची उपयोगिता व उपभोगिता म्हणजे प्रत्यक्ष वापर यांचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था, तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय.